खाली पालापाचोळा आणि वरती घरातलाच ओला कचरा यांनी भरून घेतलेली आहे। सगळा ओला कचरा ह्याच्यामध्ये कल्चरमुळे जिरून गेलेला आहे। मस्तपैकी फूल पण आलेलं दिसू शकते। इझिली मी ही कुंडी अशी उचलू शकते। तर माझा मातीविरहित बागकाम हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला। तुम्ही भरभरून कमेंट्स केल्यात त्याच्यावर आणि मला खूप आनंद झाला की खूप लोक इंटरेस्टेड आहेत मातीविरहित बागकाम करण्यासाठी। कारण खरंच ही आत्ता काळाची गरज आहे। आपल्या घरातला कचरा ही आपली जबाबदारी आहे आणि त्या कचऱ्यापासून जर आपल्याला छान ऑर्गॅनिक भाज्या मिळत असतील तर सोने पे सुहागाचे, नाही का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यावर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक मी खाली देते आणि त्याच्यामध्ये मी मातीविरहित बागकामाचे सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत। पण त्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी अशाही कमेंट्स केल्या की त्या कुंड्यांमध्ये ऑलरेडी तुमची थोडी माती दिसली। तर बरोबर आहे, कारण या माझ्या खूप जुन्या आधीपासूनच्या एक्झिस्टिंग कुंड्या होत्या सगळ्याच आणि माझ्याकडे रिपोर्ट करण्यासाठी नवीन झाड नव्हतं। म्हणून एक्झिस्टिंग कुंड्यांमधली शक्य तेवढी माती काढून मी ही पद्धत तेव्हा तुम्हाला दाखवली होती। आणि मुख्य म्हणजे उन्हाळा आता आहे, जर मी पूर्ण माती काढली असती ना तर माझी झाडं जगली नसती। तर आजचा व्हिडिओ मी मुद्दाम त्याच्यासाठी करते की मी नवीन जास्वंदीचं रोप आणलंय आणि ते रोप मी तुम्हाला आज रिपोर्ट करून दाखवणार आहे पूर्णपणे माती विरहित पद्धतीने कुंडी भरून। तर बघूया कशी भरायची ही कुंडी। तर हा असा पूर्ण वाळलेला पालापाचोळा आता मी या कुंडीत भरते। थोडासा मी तो हाताने चुरून घेणार आहे म्हणजे डिकम्पोजिशन त्याचं लवकर होईल, पण चुरलाच पाहिजे असं काहीही कंपल्शन नाही आहे। आणि ह्या 2 कुंड्या पण मी भरणार आहे। तर कुंड्या आता भरून झाल्या आहेत आणि हा माझा आजचा कचरा आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आंब्याच्या साली आहेत, कांद्याच्या साली आहेत, चहाचा चोथा आहे, काकडीच्या साली आहेत आणि ह्या सगळ्या आता मी या सुक्या पालापाचोळ्यावर घालणार आहे। एका डब्यातला मी ऑलरेडी घातला होता इथे आणि हा आता या कुंडीमध्ये घालते दुसऱ्या डब्यातला। तर अशी ही पूर्ण कुंडी आपण खाली पालापाचोळा आणि वरती घरातलाच ओला कचरा यांनी भरून घेतलेली आहे। आणि आता ह्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे। पूर्ण खाली ड्रेन होल्समधनं पाणी वाहून जाईपर्यंत पाणी ह्या कुंडीला मी घालणार आहे। आणि आता ह्याच्यावर आपण मनीषाताईंनी स्पेशली बनवलेलं कल्चर टाकूया। कल्चर म्हणजे एक असा घटक ज्याने ह्या दोन्ही ओल्या आणि कोरड्या कचऱ्याचं विघटन होण्यास मदत होते आणि तो पटकन विघटित होऊन त्याचं खतात रूपांतर होतं। तर आता आपण हे कल्चर टाकूया। या कुंडीला मी साधारण 1 मूठ कल्चर टाकणार आहे, कारण 1 फुटाच्या ह्या कुंड्या आहेत त्यामुळे 1 मूठ कल्चर ह्याला पुरे होणार आहे। कल्चर मागवण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मनीषाताई दात्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता आपल्या ह्या कुंड्या रेडी आहेत नवीन झाड ह्याच्यामध्ये रिपोर्ट करण्यासाठी। तर मी जास्वंदीचं झाड लावते। थोडीशी माती मी ह्याची काढून घेते, फार काढणार नाही आहे कारण मुळांना शॉक बसेल नाही तर। बघू शकता पूर्णपणे पानांनी भरलेलं आहे। तर बघा असा पानांमध्येच मी खड्डा करून घेतला आहे आणि ह्याच्यात आता मी हे ठेवणार आहे। आणि ह्याच्यावर जसं हे खाली बसत जाईल तसं मी ह्याच्यावर परत पानं आणि ओला कचरा ह्याचे थर देत जाणार आहे आणि ही कुंडी भरत जाणार आहे जसं हे खाली बसत जाईल तशी। पण या जास्वंदीच्या रूटबॉलला सुद्धा बऱ्यापैकी माती आहे, त्यामुळे आता मी तुम्हाला झेंडू आणि टोमॅटोची रोपं पण रिपोर्ट करून दाखवते। त्याच्या रूटबॉलला अजिबात माती नाही आहे। केशरी झेंडूचं रोप आहे, डायरेक्ट लावते। ह्याच्यामध्ये माती बिलकुल नाही आहे। या कुंडीमध्ये पूर्ण ओला आणि सुका कचरा आहे। हे बघू शकता तुम्ही, इथे काकडी आहे, कलिंगड आहे। आणि या तिसऱ्या कुंडीत मी ही 3 टोमॅटोची रोपं पेरणार आहे। तर ह्या तिन्ही कुंड्या मी 10 जूनला म्हणजे 5 दिवसांपूर्वी ओल्या आणि सुक्या कचऱ्यामध्ये फक्त रिपोर्ट केलेल्या होत्या। ह्याच्यामध्ये कुठलीही माती मी वापरलेली नव्हती। तर त्या कल्चरची कमाल बघा। या कुंडीमधला तर ओला कचरा पूर्ण जिरून गेला आहे आणि ह्या कुंडीमधला पण ऑलमोस्ट जिरलेला आहे। थोडीशी कांद्याची सालं वगैरे तुम्हाला दिसतील, बाकी सगळा ओला कचरा ह्याच्यामध्ये कल्चरमुळे जिरून गेलेला आहे।
आणि तुम्ही जर बघितलं तर इथे कुठेही तुम्हाला माशा, चिलटं, डास काहीही दिसणार नाही. आणि रोपांची तब्येत पण तुम्ही बघितली तर एकदम हेल्दी दिसत आहेत ही रोपं. तर 5 दिवसांनंतरची ही अशी अपडेट आहे. कळ्या पण बघू शकता, ह्या पांढऱ्या जास्वंदीला भरपूर कळ्या आहेत आणि त्याही चांगल्या आता उमलण्याच्या स्टेजला आलेल्या आहेत. आणि ह्या कुंड्यांना मी असं सेमी शेडमध्येच अजूनही ठेवलेलं आहे. अजून ह्यांना उन्हामध्ये डायरेक्ट सनलाईटमध्ये मी त्यांना नेलेलं नाही आहे, कारण खूप कडक उन्हाळा आहे. तर हळूहळू मी ह्यांना सनलाईटमध्ये शिफ्ट करेन एक 8 ते 10 दिवसांनंतर. तर आज आहे 19 जून. आपण ह्या मातीविरहित कुंड्या रिपोर्ट करून किंवा मातीविरहित कुंड्या भरून आज बरोबर 10 दिवस झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये टाकलेला किचन वेस्ट होता तो पूर्णपणे जिरलेला आहे. एकही त्याचं तुम्हाला टर्फल म्हणा काही दिसणार नाही. तसंच या 2 कुंड्यांमधला सुद्धा पूर्णपणे ओला कचरा जिरलेला आहे. आणि झेंडू पण तुम्ही बघू शकता, इथे नवीन फूट पण आलेली आहे, त्याला इथे दिसेल. आणि पूर्णपणे ही पालापाचोळा आणि ओल्या कचऱ्याने भरलेली कुंडी आहे, माती बिलकुल नाही आहे. आणि इथे ह्या जास्वंदीच्या झाडाला एक मस्तपैकी फूल पण आलेलं दिसू शकते. हे 10 दिवसांनंतरची अपडेट आहे. तर मला असं वाटतं आहे की हा व्हिडिओमधनं तुम्हाला कळलंच असेल की मातीविरहित कुंड्या तुम्ही भरू शकता, त्याच्यामध्ये झाडं व्यवस्थित जगू शकतात आणि रिझल्ट तर तुमच्यासमोर आहे. आता 10 दिवस झालेले आहेत, तर मी याला परत एक किचन वेस्टचं परत खाऊ देणार आहे या सगळ्या कुंड्यांना आज मी. आणि असं 8 ते 10 दिवसांनंतर मी या झाडांना असा किचन वेस्टचा खाऊ ॲज अ फर्टिलायझर देणार आहे. आणि त्यातनं समजा मला वाटलं की तरी ह्याची ग्रोथ थोडी स्टंटेड आहे, म्हणजे थोडी ग्रोथ होत नाही आहे किंवा फुलं येत नाही आहेत, तर मी ह्याला थोडंसं एक्सटर्नल खत देईन. पण गरज वाटली तरच, नाहीतर माझ्या किचन वेस्टवरच ह्या कुंड्या माझ्या आता मी वाढवणार आहे. तर मातीविरहित बागकाम नक्की होऊ शकतं, तुम्ही पण नक्की करून बघा. आणि मी एक अजून गंमत दाखवते. ही कुंडी बघता एवढी मोठी, पण इझिली मी ही कुंडी अशी उचलू शकते. इतक्या त्या सोप्या आहेत उचलायला. ह्याने डेडवेट जे आहे आपल्या टेरेसवरचं ते खूप कमी होत असतं, मातीतनं येणारी कीड कमी होत असते. तर माझ्या मते मातीविरहित बागकामासाठी लागणारी बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. शेवटी बागकाम हा एक एक्सपेरिमेंटच आहे, म्हणजे तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये करत जाल तेवढं तुम्हाला त्याच्यातनं नवीन शोध लागत असतात आणि तुमच्या स्वतःच्या एक्सपेरिमेंट्समधनं तुम्ही जास्त इव्हॉल्व होत असता. त्याच्यातनं तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळत जातात आणि तेच करणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाच्या बागेचं जे वातावरण आहे ते वेगळं असतं, तिथे असणारं टेम्परेचर वेगळं असतं, हवा वेगळी असते, जागा वेगळी असते. सो प्रत्येकाने आपापले एक्सपेरिमेंट्स करावेत आणि त्याच्यातनं नवीन नवीन ज्या कल्पना असतील त्या इतर बागप्रेमींबरोबर पण शेअर कराव्यात. तर मला ही कल्पना खूप आवडली. मी आधी करून बघितली आणि मग तुमच्याबरोबर मी ती आता शेअर करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट्समध्ये.